गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना आवाज येतोय? आज आपल्याला यशोगंगा बॅचचं पहिलं लेक्चर. या पहिल्या लेक्चरमध्ये जॉग्रफीचा पार्ट आपल्याला कव्हर करायचा आहे. जॉग्रफीचा पार्ट कव्हर करायचा याचा अर्थ कुठला? तर जॉग्रफीचे आपल्याला 2 ते 3 पॉईंट्स कव्हर करायचे आहेत. अपेक्षा करतो सगळ्यांना माझा आवाज येत असेल. मी जे लिहितोय किंवा जे दिसतंय व्हिडिओ एकदम क्लिअर आहे? काय अडचण? चलो. तर ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांना नोटिफिकेशन येत असेल किंवा जे ग्रुपवरती जॉईंट आहेत त्या विद्यार्थ्यांना ग्रुपवरती समजत असेल. तर आज आपल्याला महत्त्वाचा जो पार्ट आहे तो महत्त्वाचा पार्ट म्हणजे ब्रह्मांड, अवर युनिवर्स, हा पार्ट आपल्याला कव्हर करायचा आहे. आणि हा जेव्हा पार्ट आपण कव्हर करतो ऑब्व्हियसली आपल्याला थोडंसं युनिवर्समध्ये जावं लागतं. म्हणजे आपण काय आहोत, कसे आहोत हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. आता सगळ्यात पहिले ब्रह्मांड, ज्याचा आपण एक खूप मोठा पार्ट कन्सिडर करूया. ब्रह्मांड म्हणजे काय? तर युनिवर्स. आणि आजचा जो काही कंटेंट मी शिकवणार आहे तो कंटेंट शिकवायच्या आधी आपल्याला ज्योग्राफीचं ज्या शाखा आहेत ह्या ज्योग्राफीच्या शाखा आपल्याला थोडंसं बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे ज्योग्राफी हा जो विषय, या ज्योग्राफीच्या विषयाचा अभ्यास झाला ॲक्च्युली कुठून? ठीक आहे. तर काही शास्त्रज्ञ होते की ज्या शास्त्रज्ञांनी आपल्या ज्योग्राफीचा अभ्यास सुरू केला. म्हणजे आपल्याला सुरुवात एकदम ब्रह्मांडापासून नाही करायची आहे, पण एक आजचा टॉपिक जो अप्लाय आहे तो ब्रह्मांडाचा आहे. आणि या ब्रह्मांडाची ज्यावेळेस सुरुवात आपण पाहतो तर या सुरुवातीला एक लक्षातच ठेवायचं आहे सगळ्यांनी, जेव्हा केव्हा आपण भूगोलाचा अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला आपण राहतोय कुठल्या ग्रहावरती? तर पृथ्वीवर. आपण राहतोय कुठल्या ग्रहावर? पृथ्वीवर. मग या पृथ्वीवर राहत असताना पृथ्वीवरच्या माणसानं किंवा पृथ्वीवरती राहणाऱ्या या मानव प्राण्यानं आपल्या ब्रह्मांडाचं काय केलं? निरीक्षण केलं. आणि या ब्रह्मांडाचं निरीक्षण करून त्याला जे योग्य वाटलं, त्याला ज्या घटनात्मक खगोलीय घटना दिसल्या त्या खगोलीय घटनांची त्यांनी वर्षानुवर्ष नोंद केली किंवा नोंद ठेवली. आणि या नोंदीतून त्याला जे काही समोर आलं त्याला आपण काय म्हणतो? भूगोल म्हणतो. मग आता हे जे नोंद आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिले ही ठेवायची आहे किंवा थिंकिंग ही लेवल ठेवायची की या सगळ्या विषयाचा अभ्यास ॲक्च्युली झाला कुठून? प्रत्येक विषयाचा आपल्याला तसंच बघायचं. इतिहाससुद्धा आज रात्रीच्या लेक्चरमध्ये हेच बघायचं की इतिहासाची ॲक्च्युली सुरुवात झाली कुठून. एकदम तुम्हाला मी हडप्पा संस्कृती आणि त्या दगड फोडणाऱ्या, दगडात राहणाऱ्या त्या आदिमानवापासून मी नाही करणार. पहिले आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की हे आपल्याला दिलं कोणी अभ्यासक्रमात, ह्या पुस्तकात ॲड कोणी केलं. मी आता जे नोट्स काढलेत त्या नोट्समध्ये मी ॲड करून केलं पुस्तकातून, पुस्तकातल्या लेखकाने ॲड करून केलं. म्हणजे कुणी ना कुणीतरी हे सोर्स तयार केलेले आहेत. तसंच आपण बाहेर गेलोय का? आपण पृथ्वीच्या बाहेर गेलोय का? नाही गेलो. आपण चंद्रावर बसून सगळ्यांचा अभ्यास केलाय का? नाही. आपण सूर्याच्या पलीकडे गेलोय का? नाही गेलो. का नाही गेलो? यासाठी नाही गेलो कारण की आपल्याला पलीकडे जाण्यासाठी किंवा दूरवरती जाण्यासाठी आपल्याकडे तशी काही साधनं नाही आहेत. मग ही सगळी साधनं, या सगळ्या गोष्टी मानवानं पृथ्वीवर बसून केल्या. मानव पृथ्वीवर बसला आणि मानव पृथ्वीवर बसून मानवानं पूर्ण निरीक्षण केलं आपल्या ब्रह्मांडाचं. आणि निरीक्षण करून मानवाला ज्या काही गोष्टी समजल्या, या सगळ्या गोष्टी आज आपण या ठिकाणी समजून घेतोय. मग आता सगळ्यात पहिले तर एक इरेटोस्थॅनिस नावाचं एका व्यक्तीचं नाव लिहून ठेवायचं. हा आपल्या जॉग्रफीमधला सगळ्यात महत्त्वाचा व्यक्तिमत्व.
ठीक आहे. ओके, एरेटाथेनिस. ठीक आहे. एक ग्रीक विद्वान होता ज्याने इसवी सन पूर्वमध्ये पृथ्वीचं वर्णन केलं होतं आणि सर्वात प्रथम भूगोल हा शब्द वापरला होता. म्हणजे भूगोल या शब्दाचा जो उद्गाता होता, भूगोल ज्याला आपण म्हणतो जिओग्राफी, या शब्दाची उत्पत्ती याने केली होती. म्हणजे इथून खरी तर आपल्या पृथ्वीच्या वर्णनाचा भाग सुरू झाला. या शब्दाचा अर्थ काय होता? याच्या शब्दाचा अर्थ होता जिओ म्हणजे ऍक्च्युली त्यांनी जो शब्द वापरला तो वापरला जिओ. ओके, आणि ग्राफोस हे ग्रीक शब्द असेच विचित्र असतात. जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफोस म्हणजे वर्णन. लिहून ठेवायचे पॉइंट्स. जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफोस म्हणजे चे वर्णन, म्हणजेच पृथ्वीचे वर्णन. तर पृथ्वीचे जे वर्णन आहे हे पृथ्वीचे वर्णन या ठिकाणाहून मिळते. पृथ्वीचं जे वर्णन आहे ज्या शब्दापासून मिळते त्याला जिओग्राफी किंवा जिओग्राफोस असं ग्रीकमध्ये म्हणलं गेलं. त्याच शब्दापासून उत्पत्ती झाली जिओग्राफीची. ठीक आहे, जिओग्राफीची उत्पत्ती झाली. आता हा जो काही मी कंटेंट देतोय तो तमिळनाडूच्या बोर्डमधला आहे. आता तुम्ही म्हणाल सर तमिळनाडूचं बोर्ड आपल्याला ते परत घ्यायचं का? तर नाही, गरज नाही आहे. माझ्याकडे काही नोट्स आहेत NCERTची, ओल्ड NCERTची जुन्या काळातल्या नोट्स होत्याच. ठीक आहे, आणि न्यू NCERTचा मानव भूगोल आणि त्या संदर्भात असलेले क्षेत्र यांच्या रिलेटेड असलेले एक 12वीचं पुस्तक आणि 11वीच्या पुस्तकातला हा कंटेंट आहे. 11वी आणि 12वीच्या पुस्तकातले काही कंटेंट्स मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. NCERTचा प्युअरली कंटेंट आहे. म्हणूनच तुम्हाला कालही कमिटमेंट केली होती की या संदर्भातले जे लेक्चर्स आहेत हे यूट्यूबवरती खूप कमी पडतील. हे फक्त आता बॅचेसच्या पॉईंटवर एखादं दुसरं लेक्चर यूट्यूबवरती जाईल, पण सगळेचे सगळे लेक्चर्स आता यूट्यूबवरती राहणार नाहीत. हे लेक्चर कुठे चालू आहे मग? ॲपवरती चालू आहे ना वर्षा? यूट्यूबवरती नाही चालू आहे. कालच सांगितलं होतं ना यूट्यूबवर होणार नाहीत. ठीक आहे. मग भूगोल हे काय? भूगोल हे कसलं शास्त्र आहे? तर भूगोल हे एक काय? ओके, भूगोल जे आहे हे कसलं आहे? तर हे एक सामाजिक शास्त्र आहे. पॉइंट लिहून ठेवा. भूगोल हे एक सामाजिक शास्त्र आहे. भूगोलामध्ये काही सिद्धांत आहेत, पण हे सिद्धांत 100% खरे नाही आहेत. त्यामुळे 100% खरे नसल्यामुळे भूगोल हे विज्ञान नाही होऊ शकत. भूगोल हे 100% विज्ञान होणार नाही. भूगोल हे काय? 99% तुम्ही म्हणू शकता खरं आहे, पण 1% कुठं ना कुठं तरी खोटे त्यात, जसं ज्योतिषशास्त्रामध्ये असते तशी. म्हणजे थोडक्यात काय, तर सामाजिक शास्त्र जे आहे हे सामाजिक शास्त्र भूगोलामध्ये येतं. आता या सामाजिक शास्त्राच्या अभ्यासाला खरी जी दिशा मिळाली ती 19व्या शतकापासून मिळाली. पर्टिक्युलरली आपल्याकडे भूगोलाच्या खूप काही मोठ्या अशा शाखा पडतात. त्यातली सगळ्यात पहिली जी शाखा आपल्याला बघायची खगोलीय शाखा. आणि खगोलीय शाखेचा खरा अभ्यास सुरू झाला गॅलिलिओच्या त्या दुर्बिणीपासून. गॅलिलिओ काकानं जर ती दुर्बीण शोधली नसती तर कदाचित आपण आतापर्यंत जगात कधी बाहेर बघू शकलो नव्हतो एवढं लवकर. आणि आपल्याकडे कधी म्हणजे जे वैज्ञानिक विचार आहेत, ठीक आहे, आपले जे वैज्ञानिक विचार आहेत हे वैज्ञानिक विचार कधी तयार झालेच नसते. गॅलिलिओमुळे वैज्ञानिक विचार तयार झाले. गॅलिलिओमुळे वैज्ञानिक आपण विचार करायला लागलो आणि तेव्हापासून मानवाच्या विचारसरणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल व्हायला लागला. ठीक आहे, कायम लक्षात ठेवा. मानव हा जो व्यक्ती आहे तो भौगोलिक गोष्टींबरोबर अडॉप्ट करत राहतो. एखाद्या गोष्टी म्हणजे भौगोलिक ॲक्टिव्हिटी एखाद्या गोष्टीबरोबर ॲडॉप्शन त्याचं खूप सिस्टमॅटिकली चालू शकतं. आणि मानव स्वतःला मॉडिफाईड पण करतो. म्हणजे माणूस थंड प्रदेशात पण राहू शकतो, उष्ण प्रदेशात पण राहू शकतो, मध्यम प्रदेशात पण राहू शकतो. मानव
हा सगळीकडे ॲडजस्ट करतो. मग या मानवाचा विकास किंवा विचार करता करता जगातल्या लोकांनी आपल्या पृथ्वीचा पण विचार सुरू करायला सुरुवात केली. म्हणजे बघा याची विचार करण्याची सुरुवात कुठून झाली. सगळ्यात पहिले तर मानवाने कशाचा अभ्यास केला? पृथ्वीचा अभ्यास केला. कारण की जिओग्राफीचा अर्थच आहे पृथ्वीचं वर्णन. तर त्यांनी पृथ्वीचा अभ्यास करायला सुरुवात केला. पृथ्वीचा अभ्यास करता करता पृथ्वीच्या बाजूला फिरणारा जो पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र, ह्या चंद्राचा पण अभ्यास त्यांनी सुरू केला. कारण की तो रोजच दिसायचा ना रात्रीचा. मग लोक म्हणायचे लेकाचा हा कोण आहे आपल्या भोवती फिरणारा, पृथ्वीच्या भोवती फिरणारा? ही खगोलीय गोष्ट कोण आहे? नाही, म्हणजे पृथ्वीच्या भोवती फिरणारा हा उपग्रह कोणता आहे? मग जर हा उपग्रह आहे म्हणजे हा पृथ्वीच्या भोवती फिरत आहे. मग याच्यावरनं पृथ्वीचं वय असं विचारू नाही म्हणा कोणाला वय, पण पृथ्वीचं वय गरजेचं आहे ना. ठीक आहे. मग पृथ्वीचं वय, तर मग पृथ्वीच्या भोवती फिरणारे घटक, भोवती फिरणारे घटक, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आला चांदोमामा. मग ग्रह, ओके. मग दिसायला लागला शुक्र, ग्रह शुक्र दिसायला लागला, बुध दिसायला लागला, मंगळ दिसायला लागला. हे जे ग्रह आहेत ना, आपण हे ग्रह इझिली आपण डोळ्यांनी पाहू शकतो. इझिली मंगळ सुद्धा दिसतो. एक मिनिट. मंगळ सुद्धा आपण इझिली डोळ्यांनी पाहू शकतो. म्हणजे हे जे 3 ग्रह आहेत, हे 3 ग्रह आपल्याला कळायला लागले. म्हणजे काही असे तारे असतात आणि काही असे ग्रह असतात जे तारे लुकलुक करतात. ओके, जे तारे लुकलुक करतात ते आपण तारे बघू. आणि जे ग्रह असतात हे ग्रह लुकलुक करत नाही, ते कंटिन्यू प्रकाशित असतात. म्हणजे लुकलुक न करणारे जे घटक आहेत आपल्या डोक्यावरती जे असतात, आकाश, त्या आकाशामध्ये रात्री जे आपल्याला दिसतात, जे लुकलुक करतात ते तारे, आणि जे लुकलुक करत नाहीत ते ग्रह. त्यातल्या त्यात जो लुकलुक न करणारा एखादा लाल स्पॉट दिसला तर समजायचं तो मंगळ, कारण की मंगळ हा रेड आहे. मग लोकांना असं वाटायला लागलं की अरे चंद्र पण आहे आपल्या भोवती फिरतोय, शुक्र बुध मंगळ हे सुद्धा आपल्या भोवती फिरतायत. लेखाचा तारा, तारा म्हणजे सूर्य, हा सूर्य सुद्धा आपल्या काय करतोय? भोवतीच फिरतोय. कारण की सूर्य आपल्याला उगवताना दिसतोय आणि मावळताना दिसतोय. तर लोकांनी सुरुवातीला हाच विचार केला की सूर्य सुद्धा आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरतोय. ठीक आहे. नंतर लोकांनी हा विचार सुरू केला की पृथ्वीचा नक्की आकार कसा आहे. लोकांना ही सगळी पृथ्वी सपाटच वाटायची. इव्हन मुस्लिम धर्मामध्ये आजही एक अशी संकल्पना आहे किंवा आजही एक थिंकिंग अशी आहे की आपली पृथ्वी सपाट आहे. लोकांना, कारण आपल्यालाच पृथ्वी सपाटच दिसते ना. मग असं कोणते कोणते एव्हिडन्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला पृथ्वीचा आकार गोलाकार आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत. मग हे त्यांना हळूहळू समजायला लागलं की अरे पृथ्वीचा आकार आहे ना कदाचित सपाट नाही आहे. एक तर पृथ्वीचा आकार असा आहे. काही लोक तलत बकडी सारखे म्हणायला लागले. मग पृथ्वीचा आकार नंतर काही लोकांनी मग असा केला. मग पृथ्वीचा आकार शेवटी मग असा झाला, जिओइड. की पृथ्वी विषुववृत्तावर फुगलेली आणि ध्रुवांवरती चपटी आहे. म्हणजे आता हे सगळे जे संशोधन आहे, हे संशोधन कसं झालं असेल? तर हे संशोधन पृथ्वीचा अभ्यास करूनच झाला असेल. म्हणजेच जिओग्राफीमध्ये ज्यावेळेस आपण पृथ्वीचा अभ्यास केला त्यावेळेस आपण ऑटोमॅटिक पृथ्वीच्या आजूबाजूच्या खगोलीय घटकांचा सुद्धा अभ्यास केला. अचानक आपल्या ढगामध्ये किंवा आपल्या अवकाशामध्ये धूमकेतू दिसायचे. मग त्या धूमकेतूचा अर्थ काय? हे धूमकेतू कुठून येतात? या धूमकेतूचा अर्थ काय? कुठून, म्हणजे हा कसा प्रवास करतो? कधी कधी आपल्याला उल्कापात होताना दिसायचे. उल्कापात म्हणजे ओके, मेटल शॉवर, म्हणजे तुटते तारे. आपल्याला तुटता तारा दिसायचा, लोक लगेच विष मागायचे. त्या काळात मागत होते की नव्हते, पण एवढं मात्र होतं की त्या काळात असं तुटलेलं काय पडलं की लय घाबरायचे लोक. कारण की आपल्या आजूबाजूला या सगळ्या गोष्टींबद्दल एवढी चुकीची गैरसमज होते की जिओग्राफीमध्ये मॅक्सिमम अंधश्रद्धा ह्या जिओग्राफीमध्येच आहेत. मी तसं म्हणतो, बाकी कुठल्याच विषयात तुम्हाला अंधश्रद्धा दिसणार नाहीत, पण जिओग्राफीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त अंधश्रद्धा दिसतील. जसं की ग्रहण आलं, ठीक आहे, जसं की ग्रहण आलं, ग्रहण आलं की या ग्रहणामध्ये
आपण म्हणतो की बाहेर नाही जायचं. ठीक आहे, खूप काही गोष्टी आहेत. ठीक आहे, खूप काही अशा गोष्टी आहेत, पुढे आपण बघूया. आता जास्त त्यात वेळ नाही घालवायचा आपल्याला. पण एवढे थिंकिंग लक्षात ठेवा की पृथ्वी आणि पृथ्वीचं आकार, पृथ्वीचं वय, भोवती फिरणारे घटक, ग्रह, तारे, उपग्रह, उल्का, धूमकेतू, या सगळ्यांचा अभ्यास हळूहळू मानवाला करावा असा वाटला. आणि मग मानवाने एक नवीन शाखा तयार केली, खगोल. ओके, म्हणजे मानवाने काय केली? खगोलाची शाखा तयार केली आणि खगोलीय भूगोल उत्पन्न झालं. ठीक आहे, आता माणूस इथंच थांबेल का? नाही. माणसाने उडी मारली चंद्रावर, माणसाने चंद्राचा अभ्यास केला. म्हणजे आता काय झालं? माणूस पृथ्वीच्या बाहेर पडला. लक्षात घ्या, आता माणूस कशाच्या बाहेर पडला? पहिले पृथ्वीचा अभ्यास मरमर केला, आता पृथ्वीच्या बाहेर पडला आणि चंद्राचा अभ्यास सुरू केला, ताऱ्यांचा अभ्यास सुरू केला, सूर्याचा अभ्यास सुरू केला. आणि या सगळ्यांच्या यावरनं त्यांनी नक्षत्राचा पण अभ्यास सुरू केला. आणि या नक्षत्रावरनं ज्योतिषशास्त्र तयार झालं बघा. म्हणजे कोणत्या काळात काय घडल्यावरती काय होतं आणि तुमच्या राशीतले तारे कोणते, तुम्ही कुठल्या ताऱ्याच्या राशीत जन्मले, काय केलं त्याचा ते ताऱ्याला पण माहिती नाही तुम्ही कुठल्या त्याच्या राशीत जन्मले. जर त्या ताऱ्याला कळलं ना की तुम्ही त्याच्या राशीत जन्मले तर तारा आत्महत्या करायचा. लोक काय म्हणे, मी या ताऱ्याच्या राशीत जन्मलो आणि मी या ग्रहाच्या राशीत जन्मलो, मला हे ग्रह लय ओके चांगला आहे. ओके, हो ना. काही लोकांना मंगळ असते, काही लोकांना शनी असते. ओके, बरोबर. मग ते मंगळ असलेले लय मांगलिक असतात, लय वाईट होतं त्यांच्याबरोबर. अरे बाबा, त्याच मंगळाच्या राशीत आपण गेलोय, त्याच मंगळावरती आपला माणसानं यंत्र पाठवले, तर मंगळ बिचारा घाबरलाय आपल्याला. ओके, म्हणजे एक प्रकारे मंगळ आपल्या राशीत येणे म्हणजे त्याच्या राशीत काय, त्याच्या कक्षेत आपण गेलेलो आहे. बरोबर, त्याच्या कक्षेत गेलोय, त्याच्यावरती उतरलोय. आता सध्या अजून माणूस नाही उतरला, पण माणूस ज्यावेळेस उतरेल त्यावेळेस मंगळ तो आहे तिकडे आत्महत्याच करायचा. आणि तसंही मंगळावरती एकेकाळी पाणी होतंच की, आज त्याचे तिथे एव्हिडन्स आहेत. आता फक्त मंगळावरती जीवन आहे का ते शोधायला तिकडे जात चाललोय आपण. त्या बुधच्या पण हां, मग काय. हां, काही काही लोकांच्या राशीत गुरु पण असते म्हणते, गुरु चांगला असते. मला इथे एक दिवशी असंच गेलो होतो, तो ते काहीतरी ज्योतिषी विषय जे असते बघा, तर आमच्या सगळ्या लोकांनी सुरुवात केली. मी पण हात दाखवला, म्हटलं चला हात दाखवून घेऊया. तो म्हणे तुमचा शुक्र लय स्ट्रॉंग आहे आणि गुरु लय स्ट्रॉंग आहे म्हणे तुमचा. म्हटलं शुक्र लय स्ट्रॉंग आहे हे मला नाही माहिती, पण म्हटलं माझा गुरु स्ट्रॉंग आहे हे मला माहिती आहे. आणि त्यानंतर म्हणे की काय तुम्हाला शनी नाही ना, मंगळ नाही ना, काय नाही, तुमची राशीच लय भारी, असं लय तुमच्यात लय भारी राजयोग आहे. मी म्हटलं जे मला माहिती आहे ते नको सांगू, मला जे माहिती नाही ते सांग. म्हटलं हे तर मला माहिती आहे, 21व्या वर्षापासून मी तेच राजयोगच बघतोय म्हटलं माझ्या लाईफमध्ये. म्हटलं तू वेगळं काहीतरी सांग म्हटलं मला. ओके, मग म्हणे तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. म्हटलं मी सगळं केलेलं आहे, अजून नवीन काहीतरी सांग. तू म्हणे मग तुम्हाला ते काहीतरी करावं लागेल. म्हटलं तू तिकडं नको जाऊ, करावं लागेल ह्याच्यावरती, तू आता सध्याचं रिलेटेड सांग. म्हटलं हे सगळं माहिती आहे, म्हटलं या काय असं एवढं लॉजिक नाही आहे. त्याच्यामुळे या अशा गोष्टींवरती खूप जास्त विश्वास नाही. खूप जास्त विश्वास हा आपल्या स्वतःच्या कर्मावर ठेवायचा. आपण जास्त काम चांगलं केलं की फळ पण चांगलं मिळतं एवढं लक्षात ठेवायचं, पण फळाची अपेक्षा ठेवायची नाही पोरांनो. कळलं का? नाही तुम्ही लय अभ्यास करतोय, मी लय अभ्यास करतोय, मी पास का नाही होत, अशी थिंकिंग कधीच नाही ठेवायची. कारण की सध्या तुमचं काळ काय आहे, अभ्यास करायचा आहे, तर अभ्यास करत राहायचा. ठीक आहे, अभ्यास करत राहायचा, फळ तुम्हाला डेफिनेटली मिळतं. लक्षात आलं का? त्यामुळे लय खूप जास्त त्या ग्रहांवरती आणि त्या ॲस्ट्रॉनॉमीवरती खूप जास्त डिपेंड नाही राहायचं. ॲस्ट्रॉनॉमी ठीक आहे, ॲस्ट्रॉनॉमी हे एक सायन्स आहे, पण 99% सायन्स आहे, ते 1% खोटं आहे, अंदाजावरती आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो बघा, 1400 आता तुम्हाला हळूहळू पुढे कळलंच. आपल्या जगामध्ये एक अशी पद्धत होती, म्हणजे 1400च्या काळापर्यंत, म्हणजे जेव्हापासून माणसाने ह्या खगोलशास्त्राचा अभ्यास सुरू केला, इव्हन आपल्या भारतातले तर रथी महारथी होऊन गेले होते, की ज्या रथी महारथींनी अभ्यास तर करून ठेवला, अभ्यास करून ठेवला होता, परंतु त्यांनी ते मांडलंच नाही लोकांच्या समोर. कारण की लोकांची समज काय होती, लोकांची समज ही होती की पृथ्वी हा केंद्रबिंदू आहे, पृथ्वी हे सपाट आहे, पृथ्वी हे सपाट आहे, पृथ्वी हा केंद्रबिंदू आहे, पृथ्वी स्वतःभोवती सुद्धा फिरत नाही, तर पृथ्वी ही स्थिर आहे, हे लोकांनी मांडलं होतं. लक्षात घ्या, म्हणजे लोक काय म्हणायचे, पृथ्वी स्थिर आहे. बरं तुम्हाला हालताना डुलताना दिसतोय का आपण?
हां कामिनी, ओ पटेल मॅडम, हलताना डुलताना दिसतोय का आपण? की नाही सर, मी सकाळी सकाळी उठले, पृथ्वीने कदाचित फिरता फिरता धक्का बिक्का मारलेला दिसतोय, मी डायरेक्ट कॉटवरनं खालीच पडले. असं आहे का? की ती पृथ्वी नीट फिरतच नाही, लेखाची अशी गिअर टाकत टाकत फिरते. आहे का असं काही संदेश? सर लायब्ररीत चाललो होतो, चालता चालता एकदमच असा झटका बसला जमिनीला. कदाचित पृथ्वीचं परिवलन हलतं का काय, किंवा पृथ्वी स्थिर होती की त्या अचानक फिरायला लागली काय? असं कधीच होत नाही. किंवा आपण फिरता फिरता त्या पृथ्वीच्या बाहेर फेकलं जातोय का? गेलो असतो जर पृथ्वी जुन्या काळात जर असतो आपण पृथ्वीवरती 1600-1700 वर्षाच्या आधी, 1600-1700 दशलक्ष वर्षाच्या आधी, तर 100% आपण चंद्रावरती जाऊन पडलो असतो. एवढी भयानक पृथ्वी फिरत होती त्या काळात. पण तुम्हाला आता फील होतंय का पृथ्वी स्वतःभोवती फिरते? नाही. म्हणजे जुन्या काळात लोकांनी पण असंच अजून केलं होतं. लोकांनी सुद्धा असंच अजून केलं होतं की पृथ्वी जी आहे ना ती स्थिर आहे आणि पूर्ण दुनिया पृथ्वीच्या भोवती फिरते. पूर्ण दुनिया पृथ्वीच्या भोवती फिरते. इवन लोकांनी तर असं अजून केलं होतं की पृथ्वी सपाट आहे आणि ही जी दुनिया आहे ना, ही दुनिया अशी येते आणि अशी इकडे खाली कुठेतरी जाते. मग खाली कुठे जाते? तर ती पाताळात जाते. म्हणजे खालच्या आपल्या खाली एक मोठं पाताळ आहे आणि ह्या दुनियेला पाताळात सुद्धा जावं लागतं. आणि ज्यावेळेस ही दुनिया अशी वरती येते त्यावेळेस समजायचं वरती स्वर्ग आहे. मग सुरू झाली कन्सेप्ट एका लाईनची. जशी पॉवर्टी लाईन असते ना, दारिद्र्य रेषा, त्याच्या खाली असले की गरीब आणि त्याच्यावरती असले की श्रीमंत, तसं आपल्या जॉग्राफीमध्ये पण एक लाईन आखली गेली ज्याला खगोलीय लाईन म्हणतात. त्याला त्या जमिनीच्या खाली गेला की पाताळ आणि वरी गेला तर स्वर्ग. आणि लोक मरमर करायला लागले तर स्वर्गात जायला. म्हणजे की अजून कुठे ते माहिती नाही कुणाला. तो असतो नसतो हे जॉग्राफीमध्ये नाही आपण सांगू शकत. पाताळ असतो नसतो आपण जॉग्राफीमध्ये नाही सांगू शकत. ह्या कन्सेप्ट ह्या सगळ्या कशा आहेत? ह्या विचारसरणीवर आधारित आहेत, आध्यात्मिक विचारसरणीवर आधारित आहेत. आणि या आध्यात्मिक विचारसरणीचा भाग असतो. म्हणजे माणसाने जर पुण्य कमावलं तर तो स्वर्गात जातो. बरोबर, माणसाने पूर्ण पुण्य कमावलं तर स्वर्गात जातो. स्वर्गात कोण त्याला भेटते तर त्याला सांगितलं जातं अप्सरा आहेत तिकडं. मग ते मरमर पुण्यच करते. पण तिथं जाऊन त्याला काय भेटतं हे माहिती नाहीत ना. आणि जर पाताळात गेलं तर लय काम करावं लागतं, तिथं यमराज बसलेला आहे. अशा गोष्टी सांगून सांगून काय केलेल्या आहेत, माणसांच्या डोक्यावरती असा परिणाम पाडला होता जुन्या काळातल्या लोकांनी. आणि हा परिणाम एवढा स्ट्रॉंग होता की एखादा सायंटिस्ट, आता संदेश सारखा एखादा सायंटिस्ट उठला आणि तो म्हणला नाही नाही पृथ्वी फिरतीये स्वतःभोवती, मग संदेशला सगळे लोक काय करतील? वाळीतच टाकतील ना. सगळे लोक संदेशला येडाच म्हणतील. आणि लक्षात घ्या, येड्या लोकांनीच जॉग्राफी, आता हे ज्यांची ज्यांची नावं घेतली काही सगळी येडी म्हणूनच होती एका काळात. हा जो ग्रीक सायंटिस्ट होता ना इरेस्टॉथेनिस, हा इरेस्टॉथेनिस सुद्धा एक वेडा म्हणूनच कन्सिडर केलं जात होतं. अरिस्टॉटल, टॉलेमी, हे सगळे येडे लोकच होते. ह्यांनी कधीही समाजाला जे वाटतं ते तसे पॉइंट्स मांडलेच नाहीत, तसे सिद्धांत मांडलेच नाहीत. लोकांना असं वाटायचं पृथ्वी स्थिर आहे, पृथ्वी हलत नाही, पृथ्वी सपाट आहे. ह्या लोकांनी सांगितलं बाबा नो, पृथ्वी गोल आहे. जर चंद्र गोल आहे, सूर्य गोल आहे, बाकीचे ग्रह सुद्धा गोल आहेत, तर ही पृथ्वी सुद्धा गोल आहे. मग लोक आले केंद्रबिंदूकडे की आपली पृथ्वी ही जगाचा, विश्वाचा काय आहे केंद्रबिंदू. तर हे सांगितलं टॉलेमीने. तर नेक्स्ट नाव लिहायचं टॉलेमी. हा टॉलेमीने काय केलं, एक महत्वाचा असा मुद्दा या ठिकाणी मांडला. आणि तो मुद्दा काय होता? तो मुद्दा असा होता की आपल्या विश्वाचा केंद्रबिंदू हा पृथ्वी आहे. काय मांडला होता? आपल्या विश्वाचा केंद्रबिंदू पृथ्वी आहे. आणि सर्व म्हणजे इवन सूर्य सुद्धा, सूर्य, ग्रह, तारे हे पृथ्वीभोवती फिरतात. टॉलेमीनी हा जो सिद्धांत होता इसवी सन पूर्व मध्ये मांडला होता, तेव्हापासून तो जवळपास 1459 वर्षापर्यंत, म्हणजे इसवी सन 1459 जवळपास 1600 ते 1700 वर्ष हे विचार केला जात होता किंवा असं अजून केलं जात होतं की पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू आहे. आणि जर विश्वाचा केंद्रबिंदू बघितला तर विश्वाचा केंद्रबिंदू तुम्हाला असा दिसेल. विश्वाचा म्हणजे तेही विश्वाचा नाही म्हणता येणार. हा आहे आपला ॲक्च्युअल मध्ये एक गॅलेक्सी.
आणि या गॅलेक्सीमध्ये आपण कुठंतरी इथं पडीक आहोत एका कोपऱ्यात, कुठंतरी या ठिकाणी असं आपण एक स्पॉट ह्याच्यात आपला सूर्य आहे, एकदम छोट्याशा स्पॉटमध्ये, हाही स्पॉट मोठा झाला, एकदम छोट्याशा स्पॉटमध्ये सूर्य, आणि त्या सूर्यामध्ये आपली पृथ्वी आहे. म्हणजे माणसाला असं वाटायला लागलं की पृथ्वी ही एक खूप मोठी आहे, आणि पृथ्वीच्या आजूबाजूला ही जी पोकळी आहे, ही पोकळी म्हणजे एक प्रकारे पृथ्वीच्या भोवती फिरणारं एक वलय आहे, एक गोल वलय आहे. आणि ह्या वलयाला कुठं ना कुठंतरी एंड आहे, लक्षात आलं. आणि ह्या वलयांमध्ये कुठं ना कुठंतरी स्वर्ग लपलेलं आहे, आणि इतर काही गोष्टी लपलेल्या आहेत. देवता वरतीच राहतात, ते आपल्यावरनं वरून पाहतात. अरे विचार करा, जर देवदेवता वरून तुमच्याकडे पाहतायत, आपल्याला लहानपणी एकदम आपल्याला असं सांगितलं जात होतं, ठीक आहे, की देवदेवता तुमच्याकडे पाहतायत वरनं, ते तुमच्याकडे लक्ष देत आहेत. एक छोटीशी कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. जर देवदेवता तुमच्याकडे वरती पाहतायत आणि तुम्हाला आज माहिती आहे की एक मोठ्या गॅलेक्सीच्या भोवती सूर्य चक्कर मारतोय, जर सूर्य जर चक्कर मारतोय तर त्याच्यासोबत त्याची सूर्यमाला सुद्धा चक्कर मारते, ती सूर्यमाला सुद्धा त्याच्या भोवती चक्कर मारणार. त्या सूर्यमालेमध्ये पृथ्वी ही सुद्धा सूर्याभोवती फिरता फिरता ती सुद्धा चक्कर मारणार. समजलं का आता? म्हणजे पृथ्वी ही सूर्याभोवती ह्या दीर्घिकेच्या भोवती फिरणार. मग मला सांगा, वरती बसलेले देव कायम पृथ्वीवरतीच असतील का? आता समजा पृथ्वी इथं आहे आणि तुम्ही म्हणता की सर इकडं कुठंतरी देव आहेत, ठीक आहे, किंवा इकडं कुठंतरी स्वर्ग आहे, ठीक आहे, तर ही पृथ्वी इथंच राहणार आहे का? ही पृथ्वी कालांतराने इथं जाईल, इथं जाईल, इथं जाईल, इथं जाईल, इथं जाईल, इथं जाईल. ओके, प्रत्येक वेळेस काय देव तुमच्या मागे मागे फिरणार आहेत का? अशा थेरीज मी मांडल्या नाही आहेत. ह्या थेरीज आताही तुम्हाला पटतील, ओके, तुम्हाला हे आजही पटतील, पण जे धार्मिक लोक असतात त्यांना ह्या गोष्टी पटत नाहीत. मग याच धार्मिकतावाद आणि भौगोलिकवाद हे जे मोठे वाद काही तयार झाले होते, आणि याच्यामध्ये अनेक भूशास्त्रज्ञांना किंवा भूगोल तज्ज्ञांना अगदी मौत की सजा भी हुई आहे. असं समजा की या माणसानं चुकीचा सिद्धांत मांडला, या माणसानं ओके काही चर्च म्हणा किंवा काही धार्मिक गोष्टी म्हणा, या धार्मिक गोष्टी तोडल्या म्हणून ह्याला आपण सजा मौत द्यायची, असं सुद्धा झालेलं आहे. म्हणजे विचार करा की देवदेवतांबद्दल कुणाला काय बोललं तर आवडत नाही. आणि का आवडत नाही? कारण की तो एक वीक पॉईंट झालेला आहे समाजाचा आपल्या, ठीक आहे. काय झालेलं आहे? वीक पॉईंट. म्हणजे मला माझ्याबद्दल आणि त्या देवांबद्दल काय बोलायचं नाही, असं नाही तसं नाही, ठीक आहे, आपण बोलू नाही. पण आता सध्या जॉग्राफीबद्दल तो समजू शकतो, जॉग्राफी तर बोलू शकतो ना आपण. मग जॉग्राफी जी आहे, या जॉग्राफीमध्ये काय सांगितलंय की जॉग्राफीमध्ये हे सांगितलंय की सूर्य हा आपल्या मंदाकिनीच्या भोवती फिरतोय, म्हणजे आपल्या गॅलेक्सी किंवा मिल्की वेच्या भोवती फिरतोय. मग सूर्य फिरतोय तर मग काय पृथ्वी त्याला सोडून चालली का दुसरीकडे? पृथ्वी पण त्या सूर्याभोवती फिरणार आहे ना. म्हणजे सूर्याला एक चक्कर मारायला 25 कोटी वर्ष लागतात. किती? 25 कोटी वर्ष. मग जर सूर्याला 25 कोटी वर्ष लागतात, मग पृथ्वीला सुद्धा सूर्याच्या भोवती तेवढेच वर्ष अप्रत्यक्षरित्या लागतील की नाही? लागतील की नाही? म्हणून हे जे कन्सेप्ट आहेत ना, स्वर्ग पाताळ देव देवता, यांना थोडंसं लांब ठेवा. ठीक आहे, तुम्ही अध्यात्मासाठी ते करू शकता, सकाळी सकाळी तुमचं मन शांत होण्यासाठी किंवा शांत राहण्यासाठी. कारण तसंही आपण आपल्या फायद्यासाठी जास्त देवदेव करतो, आपण देवाच्या फायद्यासाठी तर काही करत नाही, बरोबर. आपला फायदा होतो ना त्याच्यातनं, आपली मन शांतता मिळते, आपल्याला शांतता वाटते वगैरे वगैरे. तर ह्या गोष्टी जॉग्राफी शिकल्यानंतर आणखी तुम्हाला जास्त शांत करतील. म्हणजे तुम्हाला तुमच्या अध्यात्माकडे सुद्धा घेऊन जाऊ शकतो हा विषय, असा विषय हा. कारण की बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यात शनी मंगळ असतोच, हे दोन ग्रह लय त्रास देते. ओके, कधी कधी मंगळ चांगला असते म्हणते, कधी कधी शनी चांगला असते म्हणते, ते मॅटर नाही करत. तो ग्रहाचं काय, तो ग्रहाची माहिती काय ते आपल्या डोक्यात ठेवायची. आपल्याला शनी मंगळाचं काही घेणं देणं नाही आपल्याला इथं. ओके, हो 25 कोटी वर्ष लागतात. म्हणजे त्याने त्याच्या लाईफमध्ये आतापर्यंत फक्त 50 वेळा चक्कर मारलेली आहे सूर्यानं. आणि सूर्याचं वय 500 कोटी आहे. आणि तो त्याच्या अर्ध्या वयात आहे, म्हणजे त्याचं अर्ध वय त्यांनी जगून ठेवलेलं आहे. अरे बाप रे, कृपाली मॅडम, यू आर हिअर.
वेलकम वेलकम मॅडम. सकाळी सकाळी धक्का. तुमचा गुरु चांगला आहे बरोबर, पण माझ्या पोट्टेच पटापटा पास होत नाही. त्यांचं काय करायचं? पोट्ट्यांना पास करण्यासाठी आता मार्चपासून सुरू करतो ना तुमचा क्लास. ओके, सगळ्यांना इन्व्हाइट करतो ना इकडे आता. आणि तुम्ही फक्त इथून गेल्यानंतर सुधरू नका, मग बघतो तुम्हाला. ठीक आहे. चलो, तर आता सूर्यमाला पुढे आपण जाऊ. आता माणसानं पृथ्वीवर बसून काय केलं? चंद्राचा सूर्याचा अभ्यास सुरू केला. हे नीट समजून घ्या बरं का, कारण की हा सगळ्यात महत्त्वाचा क्रुशियल पॉईंट आहे की टॉलेमीने काय सांगितलं, सूर्यग्रह तारे हे पृथ्वीभोवती फिरतात. ही आख्यायिका जवळपास 1700 वर्ष, 1600 ते 1700 वर्ष मानली जात होती की पृथ्वी स्थिर आहे. ठीक आहे, पृथ्वी स्थिर आहे आणि पूर्ण दुनिया पृथ्वीच्या भोवती फिरते. 1600-1700 वर्ष विचार करा. शेवटी 1449-59च्या काळामध्ये एक माणूस आला, त्याचं नाव होतं कोपर्निकस. आता काही सायन्सचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोपर्निकसचं नाव ऐकलं असेल. कोपर्निकस आले आणि कोपर्निकसने एक महत्वाचा सिद्धांत मांडला, सूर्यकेंद्री सिद्धांत. सूर्यकेंद्री सिद्धांत. मग ह्या सूर्यकेंद्री सिद्धांतामध्ये काय सांगितलं गेलं की सूर्य हा विश्वाचा केंद्रबिंदू आहे. ही पण थेरी चुकीचीच होती. सूर्य आहे का रे विश्व केंद्रबिंदू? सूर्य हा केंद्रबिंदू सांगितला आणि सर्व विश्व हे सूर्याभोवती फिरते, इन्क्लुडिंग आपली पृथ्वी पण. पृथ्वीच्या शेजारी असलेला चांदोमामा, अप्रत्यक्षरित्या चांदोमामा पण फिरेल ना सूर्याभोवतीच, आपल्या भोवती फिरता फिरता. ग्रह आणि जेवढे ब्रह्मांडातले तुम्हाला तारे दिसतात वरती, हे सगळे तारे सूर्याच्या भोवती फिरतात आणि सूर्य हा केंद्रबिंदू आहे. सूर्य हा काय आहे? केंद्रबिंदू आहे. कोपर्निकसचा हा सिद्धांत काही वर्ष चालला आणि मग त्याला काही लोकांनी अगेन्स्ट, म्हणजे त्याच्यावरती काही टीका करायला सुरुवात केली. कोपर्निकसवरती सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात पुढे टीका झाली की हा सूर्यकेंद्री नाहीये, आपण थोडंसं बाहेर जाऊ प्रयत्न करू, असं करू तसं करू. मग हळूहळू आता रिसेंटली काही वर्षांपूर्वी, म्हणजे अजून त्याला असं समजा 104 वर्ष झाले असतील. 104 वर्षापूर्वी एडविन हबल, ठीक आहे, एडविन हबल यांनी 1920ला, म्हणजे बघा कोपर्निकसचा सुद्धा सिद्धांत बरेचशे वर्ष चालला, पण 1920ला एडविन हबल यांनी एक सिद्धांत मांडला आणि हा सिद्धांत खूप मॅटर करतो. म्हणूनच हबल नावाच्या ह्या एडविन हबलच्याच नावावरती एक दुर्बीण आपण तयार केली, आपण म्हणजे अमेरिकेनं, आणि ह्या दुर्बिणीला आपण पृथ्वीच्या बाहेर ठेवलेले. ही हबल नावाची जी दुर्बीण आहे ती आपण पृथ्वीच्या बाहेर ठेवलेली आहे, म्हणजे अवकाशात ती वरती फिरतीये, आपल्या पृथ्वीच्या चक्कर मारतीये आणि चक्कर मारून पृथ्वीचा फोटो नाही काढत आहे. ती पृथ्वीच्या बाहेर ठेवून आपण पृथ्वीच्या बाहेर काय काय आहे या सगळ्यांचे काय केलेले आहेत, फोटो काढलेले आहेत. आणि हे जर फोटो हे जर फोटो बघितले तर हे फोटो अशा प्रकारचे आहेत. म्हणजे हे फोटो, आता हा जो फोटो आहे, हे जे फोटो आहेत हे असे फोटोज कुणी काढलेत? हे फोटो आपल्याकडे कुठून आले? तर हे फोटो हबलनी काढलेले आहेत. ठीक आहे, आपल्याला पूर्णपणे हे फोटो वगैरे असतात या सगळ्या फोटोजचे कुठून केलेले आहेत, कुठून आलेले आहेत हे असे फोटो, हे जे असे फोटो आहेत, ठीक आहे, हे फोटो कुठून आले? तर हे फोटो हबलनी काढलेले आहेत. आपल्याला पृथ्वीवर बसून फोटो नाही काढता येणार. आपल्याला पृथ्वीवरती आपण असल्यामुळं रात्रीचा फक्त 12 तासाचाच वेळ आपल्याला मिळतो. आपल्याला फक्त 12 तासाचा वेळ मिळतो फोटो वगैरे किंवा निरीक्षण करण्यासाठी. परंतु हबलला 24 तास भेटत आहेत, कारण की हबल ही अवकाशात आहे आणि ती पृथ्वीच्या वरती राहून आरामशीर पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यात तिला फक्त फिरवली जाते. हा, चल फिर इकडं आणि काढ तिकडचा फोटो. मग ती फोटो काढताना एवढा परफेक्टली घेते, एवढा परफेक्टली फोटो काढते की बारक्यातला बारीक तारा सुद्धा ती आजकाल शोधून राहिली. बारक्यातला बारीक तारा सुद्धा ती त्या ठिकाणी शोधून राहिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आता समजून घ्या एडविन हबलनी काय सांगितलं. एडविन हबलनी ज्यावेळेस निरीक्षण केलं, ठीक आहे, निरीक्षण केलं तर निरीक्षण करताना त्याला असं लक्षात आलं की ब्रह्मांड हे
विस्तार करते. लक्षात घ्या बरं का रे पोरो, ब्रह्मांड हे काय आहे ते विस्तारत चाललेलं आहे. लिहायचं चला, ब्रह्मांडाचा विस्तार होत आहे. म्हणजे आता तुम्ही सपोज इथं आहात कुठल्या ग्रहावर, पृथ्वी या ग्रहावर, आणि तुम्ही म्हणले की नाही बाबा मी ओके, आता वर्षा अशी म्हणली की नाही नाही मी एक काम करते, मला तसंही काही काम नाही असंही काही काम नाही, मी चालली ब्रह्मांडाचा शेवटचा शोध घ्यायला. म्हणजे तुम्ही जर ब्रह्मांडाचा शेवटचा शोध घ्यायला गेलात आणि ब्रह्मांडाचा शेवट जर सपोज इथं असेल, वर्षा मॅडम तुम्ही इथून निघालात ओके, पिशी बिशी बांधली, डबा बिबा घेतला आणि चालली इकडं, आणि तुम्ही जर इकडून असे इथं गेले, ठीक आहे, ब्रह्मांडाच्या शेवटी, ब्रह्मांडाच्या शेवटी, म्हणजे तुम्ही इथून मेजरमेंट केली की नाही हा ब्रह्मांडाचा शेवट एवढा एवढा लांब आहे आपण जाऊ, तर तुमच्या माहितीसाठी सांगू, जेव्हा तुम्ही इथं पोहोचाल तेव्हा ब्रह्मांड इथं नसणार, ब्रह्मांड पुढे गेलेलं असणार. हे लक्षात ठेवा, ब्रह्मांड कुठे गेला असणार, पुढे गेला असणार. इथं तुम्ही इथं पोहोचले, ब्रह्मांड पुढे गेला असणार. तुम्ही इथं पोहोचले, ब्रह्मांड पुढे गेला असणार. तुम्ही कधीच ब्रह्मांडाचा शेवट गाठू शकत नाही. तुम्ही कधीच ब्रह्मांडाचा शेवट गाठू शकत नाही, कधीच, नेवर. आणि म्हणूनच आपण याला काय म्हणतो, ब्रह्मांड म्हणजे काय, तर ब्रह्मांड म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेले जे अवकाश आहे त्या अवकाशाच्या निर्वात पोकळीचा भाग. या निर्वात पोकळीमध्ये असलेले सर्व काही घटक, हे सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला सुरू करायला म्हणजे आपण सुरू केला. मग लोकांना समजायला लागलं, लेखाचं एडविन हबलनं काय सांगितलं की ब्रह्मांड हा खूप मोठा आहे आणि आपल्यासारखे अनेक सूर्य आहेत, आपल्यासारखे अनेक सूर्य आहेत, ठीक आहे, एवढे मोठे सूर्य आहेत की आपला सूर्य त्याच्यामध्ये एवढीसा पिटुकला आहे, आपल्या सूर्यापेक्षा 1000 करोड पटीनं, लक्षात घ्या 1000 करोड पटीनं मोठे मोठे सूर्य आहेत, खूप मोठे सूर्य आहेत. आणि त्या सर्व सूर्यांच्या भोवती त्यांच्या सूर्यमाला आहेत. म्हणजे प्रत्येक सूर्यानं आपली स्वतःची फॅमिली बनवलेली आहे. आणि का बनली, कारण की सूर्यामध्ये असलेली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्ही हा विचार करा की एवढी मोठी जी गॅलेक्सी आहे, ही गॅलेक्सीच्या मध्ये अनेक सूर्य आहेत. म्हणजे ह्या हबल काकांनी काय सांगितलं, हबल काकांनी सांगितलं की आपलं विश्व विस्तारतंय, आपला सूर्य एकटा नाहीये, असे असंख्य सूर्य आहेत, असंख्य सूर्य आहेत. आणि सूर्य हा दीर्घिकेच्या भोवती फिरतोय आणि फिरत असताना सुद्धा तो असा लांब 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 चाललेला आहे. म्हणजे त्याचं एक्सपान्शन होतंय त्या सूर्याचं, म्हणजे त्या दीर्घिकेचं. दीर्घिका छोट्यापासून अशा मोठ्या बनत चाललेल्या आहेत. आणि जर दीर्घिका मोठ्या बनत चाललेल्या आहेत ह्याचा अर्थ जगाची ती निर्वात पोकळी सुद्धा वाढत चाललेली आहे. जगाची निर्वात पोकळी सुद्धा वाढत चाललेली आहे. ठीक आहे. मग आता माणसाला समजलं की सूर्य अनेक आहेत आणि मग हे सूर्य कोणत्या फॅमिलीत राहतात. मग सूर्याची पण फॅमिली असेल. जसं पृथ्वीची फॅमिली कोण, म्हणजे पृथ्वीचा मेन पर्सन कोण फॅमिलीचा, सूर्य. मग तसं सूर्याचं कोण, हे सूर्य कोणाच्या भोवती फिरतायत. तर आताच तुम्हाला सांगितलं त्याला म्हणतात गॅलेक्सी. त्याला काय म्हणतो आपण, गॅलेक्सी. यालाच गॅलेक्सीला आपण काय म्हणतो, मोबाईल नाही तर म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी का सर. गॅलेक्सी हा मोबाईल नव्हे, तर गॅलेक्सी मीन्स कॉट, तर आकाशगंगा. की अनेक तारे त्या ठिकाणी येत आहेत, अनेक तारे त्या ठिकाणी येत आहेत आणि अनेक तारे त्या ठिकाणी येऊन एकत्र जमत आहेत. त्याला आपण काय म्हणू, तर गॅलेक्सी म्हणजेच आकाशगंगा. मग आपण कोणत्या आकाशगंगेत आहोत, आपल्या आकाशगंगेचं नाव काय, मंदाकिनी. ठीक आहे, काय आहे तर मंदाकिनी. आपली आकाशगंगा जी आहे ती धुसर पट्ट्याची आहे. धुसर पट्ट्याची असल्यामुळे तिला आपण मिल्की वे म्हणतो आणि मिल्की वेचंच नाव पडतं आकाशगंगा. ठीक आहे, आकाशगंगा, आकाशात असलेली गंगा. पण ऍक्च्युअल मध्ये हिंदू धर्मानुसार किंवा हिंदू संस्कृतीमध्ये तिचं नाव दिलेलं आहे मंदाकिनी. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. चलो, आता हबल यांनी सांगितलं की सूर्य खूप सारे आहेत. ओके, सूर्य खूप सारे आहेत. म्हणजे बघा, आपण पृथ्वीवर होतो, आपण पहिले पृथ्वीचा अभ्यास केला
नंतर आपण चंद्राचा अभ्यास केला, नंतर आपण सूर्याचा अभ्यास केला. सूर्याचा अभ्यास केल्यानंतर आपण त्याच्या सूर्यमालेचा अभ्यास केला. आता सूर्यमालेचा अभ्यास केल्यानंतर आपण त्याच्या पुढे गेलो, आपण दीर्घिकांचा अभ्यास करायला लागलो. म्हणजे माणसाची भूक वाढायला लागली. माणसाची भूक वाढायला लागली म्हणजे पृथ्वी, चंद्र, सूर्यमाला आणि दीर्घिका असे एक्सपान्शन व्हायला लागले. मग असे एक्सपान्शन झाल्यावर फायनली, जस्ट 1 मिनिट द्या. एक मिनिट द्या मला. हा एक विकिपीडियावरचा फोटो आहे. हा मला तुम्हाला ॲक्च्युली शो करायचा आहे. या विकिपीडियाच्या फोटोजवरनं तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. मी मगाशी सेट करायला पाहिजे होता तो, परंतु मी विचार केला की त्याची काही गरज पडणार नाही आपल्याला. या फोटोवरनं तुम्हाला लक्षात येईल की हे जे काय दिसतंय ना, या सगळ्या गॅलेक्सीज आहेत. या सगळ्या काय आहेत? गॅलेक्सीज आहेत. ठीक आहे, हे कायम लक्षात ठेवा. या सर्व गॅलेक्सीज आहेत, सर्व. म्हणजे हे तारे नाही आहेत. ओके, हे तारे नाही आहेत. तर अशा कित्येक गॅलेक्सी या भागामध्ये अशा पसरलेल्या आहेत. म्हणजे काय झालं की सूर्य म्हणजे पृथ्वी बघा, पृथ्वीमधून सूर्य, सूर्याच्या पुढे दीर्घिका आणि दीर्घिकाच्या समोर सुद्धा एक भाग असतो, त्याला म्हणलं जातं क्लस्टर. काय म्हणलं जातो? क्लस्टर. काय म्हणलं जातो? क्लस्टर. क्लस्टर म्हणजे काय? तर अशा दीर्घिकांचा समूह. ठीक आहे, क्लस्टर म्हणजे काय? अशा दीर्घिकांचा समूह. लक्षात ठेवा. दीर्घिकांचा समूह. क्लस्टर म्हणजे काय? तर दीर्घिकांचा समूह. आणि ज्यावेळेस असे अनेक क्लस्टर मिळतात, ओके, असे अनेक क्लस्टर मिळतात, अनेक क्लस्टर मिळतात, त्यांना म्हणलं जातं काय? तर युनिवर्स. म्हणजे आपण या पृथ्वीपासून आपण युनिवर्स पर्यंत आलो. म्हणजे माणसानं हा विचार केला की पृथ्वीपासून आपण युनिवर्स पर्यंत आलो. आता हबलनं काय सांगितलं होतं? एक्सपांड होतंय आपलं. काय होतंय? सगळं एक्सपांड होतंय. बरोबर? एक्सपांड होतंय म्हणजे एक्सपांड होतंय. तर आपण सपोज इथं आहोत, आपण सपोज इथं आहोत, ओके, आणि इथून आपलं ब्रह्मांड चारही दिशेला, ब्रह्मांड चारही दिशेला काय झाले? पसरत चालले, पसरत चाललेले आहे. म्हणजे आतापर्यंतचा आपला अभ्यासाचा जो कल होता तो काय होता? आतापर्यंत आपल्या अभ्यासाचा कल काय होता? अभ्यासाचा कल हा होता की पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, सूर्यमाला काय आहे, असं करत करत आपण पार शेवटपर्यंत पोहोचलो. म्हणजे क्लस्टर पर्यंतचा आपण अभ्यास करायला लागलो. मग क्लस्टर कसे फॉर्म झाले? क्लस्टर फॉर्म झाले कसे फॉर्म झाले? अचानक तुमच्यापैकी एखाद्याने नाही का, तुम्ही कसं एखादा प्रश्न विचारता तसं एखाद्याने तिथं प्रश्न विचारला असेल की पृथ्वी कशी फॉर्म झाली कळलं, सूर्य कसा फॉर्म झाला कळलं, मग सगळं कळलं, सगळं कळलं, सगळं कळलं. पण लेखाचा क्लस्टर कसे फॉर्म झाले, म्हणजे युनिवर्स कसं फॉर्म झालं ते तर सांगा.
आणि त्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. एडविन हबल एवढं म्हणून गेले की विश्व विस्तारते, पण त्यांना सुद्धा सांगता नाही आलं की विश्वाची निर्मिती नक्की झाली कशी. पृथ्वीची निर्मिती सोडा बाजूला, तर सूर्याची निर्मिती सोडा बाजूला, आता सूर्य आणि पृथ्वीत काय राहिलंच नाही. सगळी दुनिया कशाच्या मागे धावायला लागली की यार हे आपलं विश्व कसं तयार झालं असेल. विश्व तयार होण्यामागं काही ना काहीतरी उत्पत्ती झाली असेल बघा. लक्षात आलं? विश्व निर्माण झाल्या मग काही ना काहीतरी असेल. ठीक आहे, काही ना काहीतरी घडलं असेल. आणि ह्या सगळ्या विश्वाच्या निर्मितीच्या संदर्भात लोकांनी मग थेरी मांडायला सुरुवात केली. मग आता ही तर खरी मजा यायला लागली. आता तुम्हाला इंटरेस्टिंग वाटायला लागलं असेल की आपल्या पृथ्वीच्या मागे आतापर्यंत हात धुवून लागलो आयुष्यभर. आता आपल्याला हे समजून येते आज पहिल्यांदा की आपलं विश्व हे अनेक क्लस्टरनी बनलेलं आहे. आणि हे अनेक क्लस्टर, असे अनेक क्लस्टर आपल्या पूर्णपणे ब्रह्मांडामध्ये विस्तारित आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथे हे क्लस्टर, सपोज इथे एखादा असेल, हे एखादं क्लस्टर, मग इथलं एखादं क्लस्टर, हे एक क्लस्टर, हे एक क्लस्टर, असे अनेक क्लस्टर ज्यावेळेस मिळतात त्याला आपण म्हणू युनिवर्स. समजलं का? असे खूप सारे क्लस्टर ज्यावेळेस एकत्र येतात त्याला आपण क्लस्टर म्हणू. म्हणजे एवढ्या मोठ्या युनिवर्समध्ये एवढ्या अनेक क्लस्टर मधल्या एका क्लस्टरमध्ये, ठीक आहे, एवढ्या अनेक क्लस्टरमध्ये एखाद्या दीर्घिकेत इथं एक पॉइंट म्हणजे दीर्घिका, म्हणजे सूर्य ज्या दीर्घिकेच्या भोवती फिरतोय त्याला म्हणतात गॅलेक्सी. म्हणजे इथं आहे गॅलेक्सी, गॅलेक्सी नंतर अशा अनेक गॅलेक्सी क्लस्टरमध्ये, म्हणजे क्लस्टरच्या छोटा आहे दीर्घिका, ज्या दीर्घिकेला आपण सगळ्यात मोठी समजत होतो. म्हणजे अनेक शास्त्रज्ञ येऊन गेले आणि त्यांनी असं सांगितलं की पूर्ण जगामध्ये एकच दीर्घिका आहे, ती म्हणजे आपली मिल्की वे. नंतर लक्षात आलं की मिल्की वे एकत्र नाही आहे. ठीक आहे, मिल्की वे एकत्र नाहीये. मिल्की वेला सुद्धा एक जोडीदार आहे, त्याला आपण म्हणतो अँड्रोमेडा. ठीक आहे, म्हणजे आपल्या दीर्घिकेला मंदाकिनीची दुसरी सुद्धा बहीण आहे, तिला काय म्हणलं जातं? अँड्रोमेडा. आपल्या गॅलेक्सीला मिल्की वे म्हणतात, तर तिला अँड्रोमेडा म्हणतात. आता हा सगळा जो टेक्निकल आणि फॅक्च्युअल डाटा आहे तो आपण पुढे बघूया. आधी फक्त एवढं लक्षात आलंय का तुमच्या की बाबा दीर्घिका, ओके, या दीर्घिकेमध्ये कुठंतरी एक आपला पिटुकला, एक तारा म्हणजे सूर्य, एक तारा, ती एवढीसा पिटुकला की ज्याची व्हॅल्यू 0.0000001% काहीतरी असेल, एवढी त्याची व्हॅल्यू आहे त्या दीर्घिकेमध्ये. असा एक आपला सूर्य, आणि या सूर्याच्या मालिकेमध्ये ज्याच्यावरती जीवन आहे अशी आपली पृथ्वी. आणि त्या पृथ्वीवरचं एक खंड तो आशिया खंड, आणि त्या आशिया खंडातला एक देश भारत, त्या भारत देशातलं एक राज्य महाराष्ट्र, त्याच्यातले जे काही 36 जिल्हे आहेत त्याच्यात तुम्ही वावरणारे एकदम नॉर्मल असे व्यक्तिमत्व. म्हणजे आपण एकदम छोटे आहोत जर आपण युनिव्हर्सचा विचार केला तर, एकदम छोटे आहोत. म्हणजे तुम्हाला हा विचार करायचा आहे की पृथ्वीपासून सूर्य मोठा आहे, त्याची मालिका मोठी आहे, सूर्यमालेपेक्षा दीर्घिका मोठी आहे, दीर्घिका म्हणजे गॅलेक्सी आली, त्याच्या भोवती सूर्य मस्तपैकी फिरतोय, 25 कोटी वर्षाला 1 वर्षाला आरामशीर घेतोय. ठीक आहे, ही दीर्घिका, ठीक आहे, ही दीर्घिका कुणाच्या भोवती फिरत नाही, दीर्घिका स्वतः भोवतीच फिरत असते, दीर्घिका स्वतः भोवती फिरत असते. पण या दीर्घिकेपेक्षाही मोठा एक विभाग असतो, त्याच्यामध्ये अनेक दीर्घिका असतात, आणि ह्या सतत दीर्घिका अशा लांब 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 सरकत असतात, एकमेकांपासून लांब सरकतात. कारण की हबल यांनी सांगितलंय की आपल्याकडे हे एक्सपान्शन होत राहतं, आणि हे जे एक्सपान्शन होत राहतं ते का होतं, त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची थेरी आहे. एक्सपान्शन होत कसं गेलं किंवा का झालं, तर त्याच्यामध्ये का झालं याचं एक उत्तर पहिले मी तुम्हाला देईल. एक्सपान्शन होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हायड्रोजन आणि हेलियम यांचं सम्मिलीकरण. हायड्रोजन आणि हेलियम ज्यावेळेस एकमेकांमध्ये मिक्स होतात, त्यांचं न्यूक्लिअर फ्युजन तयार होतं, त्यावेळेस प्रचंड एनर्जी बाहेर पडते. एवढी प्रचंड एनर्जी बाहेर पडते की त्याच्यामुळं जे विश्व आहे ना त्याचं लांबपर्यंत, बॉम्बस्फोट कसा होतो, बॉम्बस्फोट झाल्यानंतर कसं सगळीकडे एकदम हवा लांब फेकली जाते, बरोबर ना, एका हवेचा व्हॅक्यूम तयार होतो. सेम तसाच एक मोठा असा व्हॅक्यूम या ठिकाणी तयार केला जातो, खूप मोठा होतो तो. त्याच्यामुळे जे काही विश्व आहे आपलं ते लगेच लांब पसरण पावतं. म्हणून हायड्रोजन आणि हेलियमचा सगळ्यात जास्त भाग किंवा सहभाग या विश्व निर्मितीमध्ये सगळ्यात मोठा आहे, सगळ्यात जास्त आहे.
आता त्याला आपण सायन्सची जोड नाही द्यायचा प्रयत्न करू, आपण भूगोलातच राहायचा प्रयत्न करू, की एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला की हे क्लस्टर्स लांब होत चाललेत, आणि क्लस्टर लांब होत चाललेत म्हणजे आपलं युनिव्हर्स सुद्धा काय व्हायला लागले, लांब होत चालले. कधी कधी असंही होतं हे क्लस्टर एवढं लांब 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 होत जातं की एखाद्या गॅलेक्सीला गॅलेक्सी अशी येऊन टक्कर मारते. आपल्या विश्वामध्ये आपण बरेचसे काही फोटोज हबलने काढलेले आहेत. हबलने एवढे सुंदर सुंदर फोटो तयार केलेले आहेत आणि काढलेले आहेत की ज्या फोटोज मधून आपल्याला सगळं काही एकदम क्लिअर झालेलं आहे की एक गॅलेक्सी दुसऱ्या गॅलेक्सीला जाऊन सुद्धा धडकते. एक गॅलेक्सी दुसऱ्या गॅलेक्सीला का धडकली, कारण की त्याला आणखी त्याच्या बाजूने कुणीतरी त्याला ढकलत ढकलत एकत्र आणली होती, आणि आपल्याकडच्या गॅलेक्सी सुद्धा गायब झालेल्या आहेत. म्हणजे गॅलेक्सीला सुद्धा एंड आहे, ताऱ्याला सुद्धा एंड आहे, नवीन नवीन गॅलेक्सी तयार होत राहत आहेत. म्हणजे गॅलेक्सीला बर्थ आहे, एंड आहे. म्हणजे आपल्याकडे ब्रह्मांडामध्ये सूर्याला सुद्धा जन्म दिलेला आहे आणि सूर्याला सुद्धा मृत्यू दिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या ब्रह्मांडात कुणीच अमर नाही. बरेचसे लोक म्हणतात की सर अमुक अमुक लोक अमर आहेत, अमर लोक, कुणीच नाही. तर सूर्य अमर नाही तर पृथ्वीचं काही घेऊन बसलाय, आणि जेव्हा सूर्य मरेल ना तर सगळ्यांना घेऊन मरेल. ओके, ज्यावेळेस सूर्य मरेल ना, आणि सूर्याने त्याचे अर्धे आयुष्य जगलेले आहेत, 500 कोटी वर्ष जगलेला आहे मस्तपैकी सूर्य, त्याचे अर्ध आयुष्य जगलेले आहेत, अजून 500 कोटी, तोपर्यंत आपलं सगळं नीटनाट होऊन जाईल. ते काही टेन्शन घेऊ नका, आपल्याला काही टेन्शन नाही. तुम्ही तोपर्यंत एमपीसी पास होतात, सगळं काही व्यवस्थित होईल तुमचं. ओके, टेन्शन घेऊ नका. पण 500 कोटी वर्षानंतर सूर्य मरणार आहे, आणि सूर्याने त्याची अर्धी लाईफ जगलेली आहे. तो कसा मरणार आहे हे पण आपण पुढे बघू. लगेच मारामारीच्या गोष्टी नाही करू आपण. आता जस्ट कुठे पहिले लेक्चर आहे, तर पहिलेच लेक्चरला एकदम सर डायरेक्ट मारामारीच्याच गोष्टी करून राहिले, तर तसं काही करणार नाही आपण. ठीक आहे, आता समजलं ना. पृथ्वी, सूर्य, दीर्घिका, क्लस्टर, अनेक क्लस्टर, युनिव्हर्स. मग एक शास्त्रज्ञांचा एक असा गट तयार झाला की जो गट हा विचार करायला लागला की ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली असेल. म्हणजे आता हे पृथ्वी, सूर्य, दीर्घिका ह्यांच्या मागे कुणी धावलंच नाही, नंतर कुणीच नाही. कारण की दीर्घिका बघा ना किती दीर्घिका आहेत. तर दीर्घिकाचा शोध घेण्यापेक्षा दीर्घिकाचा जन्म कसा झाला, म्हणजे आता समजा तुमच्यापैकी एखादा जण फक्त ह्या दीर्घिकेचाच मागे लागला की ह्या दीर्घिकेचा शोध कुठून लावला, तुम्हाला या दीर्घिकेचा शोध लागणार आहे का, की कुठून उत्पत्ती झाली, कशी झाली. आणि जवळपास दीर्घिकेची उत्पत्ती जशी झाली त्या सगळ्या उत्पत्ती पुढे तुम्हाला दिलेल्याच आहेत. पण मुद्दा असा आहे की युनिव्हर्स तयार कसं झालं. सगळ्यात जास्त, ठीक आहे, सगळ्यात जास्त जो विचार केला गेला तो इथे केला गेला. आधी तर केला होता, 1600-1700 वर्ष माणूस पृथ्वीचाच विचार करत होता, परंतु आता माणसाची दिशा, आता माणसाचे विचार 21व्या शतकामध्ये बदलले. 20व्या शतकामध्ये बदलले. आता तर आपण 21व्या शतकात आहोत, पण 20व्या शतकात 1920 मध्ये सगळी थिंकिंग हबल यांनी बदलून टाकली. म्हणजे काही लोक 1912, 1924, 1926 मध्ये पृथ्वीवरती भूरूप कशी तयार झाली याची थेअरी मांडत होती, तर काही शास्त्रज्ञ आपले युनिव्हर्स कसं तयार झालं ह्याची थेअरी मांडत होते. त्यातले एडविन हबल हे एक महत्वाचे होते. ठीक आहे, आलं लक्षात. आता त्यानंतर एक व्यक्तिमत्व आलं, त्याला म्हणलं जातं जॉर्ज लेमेत्री. ओके, त्यानंतर एक महत्वाचं व्यक्तिमत्व आलं, जॉर्ज लेमेत्री. जॉर्ज कोणतं, तर लेमेत्री. ठीक आहे, जॉर्ज लेमेत्री याने एक एक्सपांडिंग युनिव्हर्स हायपोथेसिस मांडली. लिहून घ्या, एक्सपांडिंग युनिव्हर्स हायपोथेसिस, ब्रह्मांड विस्तारण सिद्धांत. काय म्हणला, ब्रह्मांड विस्तारण सिद्धांत मांडला. हा ब्रह्मांड विस्तारण सिद्धांतामध्ये जॉर्ज लेमेत्री यांनी हबल यांच्या तत्वांना मान्यता दिली. ठीक आहे, ठीक आहे. हा एक सिद्धांत झाला.
या व्यतिरिक्त आणखी 2 सिद्धांत आहेत. हा एक सिद्धांत झाला जॉर्ज लेमेत्री यांचा. यांचं ॲक्च्युली नाव होतं ॲबे जॉर्ज लेमेत्री. यांचा सिद्धांत होता युनिवर्स एक्सपांड झालं. ज्या युनिवर्स एक्सपांड झालेल्या सिद्धांताला सगळ्यात जास्त म्हणजे फेमस झालेला आहे, यालाच बिग बँग थेरी म्हणतात. बिग बँग, यालाच बिग बँग थेरी म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, लिहिलं. येस, ॲबे जॉर्जस. ओके, जॉर्जस लेमेत्री यांनी काय सांगितलं की आपलं जे विश्व आहे हे विश्व बदलतंय, किंवा आपलं जे विश्व आहे हे विश्व एक्सपांड होतंय. मग हे विश्व कसं एक्सपांड होतंय, तर त्या ॲबे जॉर्जस लेमेत्री यांनी असं सांगितलं होतं की साधारणतः जवळपास आत्तापासून, आता आपण इथं आहोत, आता इथं आहोत, आता इथं सध्या KG तर त्यांचं लाईव्ह क्लास घेत आहेत आणि त्या लाईव्ह क्लासमध्ये विद्यार्थी येऊन बसलेले आहेत. आता सध्या आपण इथं आहोत. आता ह्या फेजमध्ये आपण आहोत. अशा आता सध्या मी लाईव्ह क्लास घेत असेपर्यंत कदाचित ब्रह्मांड आणखी विस्तारत गेला असेल. म्हणजे ह्या 1 तासामध्ये ब्रह्मांड कितीतरी किलोमीटरने विस्तारत चाललं असेल. विस्तारतंय, ते कंटिन्यू विस्तारतंय, ते थांबत नाही कोणासाठी. ठीक आहे, ते विस्तारतंय. KG सर लाईव्ह क्लास घेत आहेत, तिथं सगळेजण बसलेले आहेत आपल्या हातात मोबाईल घेऊन, किंवा कुठेतरी लॅपटॉपवरती, किंवा कुठेतरी दुसरीकडे. आता आपण इथे आहोत. ठीक आहे, मग इथून आपल्याला काय करावं लागेल, पुढे नाही जावं लागेल, इथून आपल्याला मागं जावं लागेल. आणि मागं जात जात आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की मग आपली पृथ्वी कधी तयार झाली, मग आपला सूर्य कधी तयार झाला, मग आपली मंदाकिनी कधी तयार झाली. म्हणजे आपली मंदाकिनी, कोण मंदाकिनी, तर आपली आकाशगंगा. ठीक आहे, मग मंदाकिनीचा क्लस्टर कधी तयार झाला. ठीक आहे, मंदाकिनीचा क्लस्टर कधी तयार झाला. मग अनेक क्लस्टर कधी तयार झाले. मग अनेक क्लस्टर तयार झाल्यानंतर हे अनेक क्लस्टर जे होते, ठीक आहे, अनेक क्लस्टर म्हणजे आता एक क्लस्टर तयार झाला ना, असे अनेक क्लस्टर. मग या अनेक क्लस्टरचा आधीचा मूळ क्लस्टर कोण होता, मूळ क्लस्टर कोण. ठीक आहे, आता भरपूर क्लस्टर झाले ना, मग मूळ क्लस्टरचा आधी कोण होता, तर मूळ क्लस्टरच्या आधी एक मूळ दीर्घिका होती. ही मूळ दीर्घिका कधी आली, म्हणजे पहिली दीर्घिका. आता तर ढिगभर आहेत दीर्घिका, पण मूळ दीर्घिका कधी आलेली. मूळ दीर्घिकेच्या आधी तो तारा कधी बनला, आणि त्या ताऱ्याच्या आधी प्रकाश कधी आला, म्हणजे उजेड कधी पडला, आणि त्याच्या आधी झालं कधी. म्हणजे एक एवढा लांब आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि एवढा सगळा लांबीचा अभ्यास ॲबे जॉर्जस लेमेत्री यांनी मांडला की आपण पृथ्वीच्या मागे न धावता, आत्ताच्या कंडिशनमध्ये अभ्यास न करता, आपण इथून मागे जायचा प्रयत्न करू आणि आपल्या विश्वाची निर्मिती कधी झाली हे आपण बघू. तर त्यांना 13.7 अब्ज करोड वर्ष, म्हणजे 13.7 अब्ज करोड किंवा अब्ज वर्ष, अब्ज नाही, अब्ज करोड नाही, अब्ज वर्ष. 1 अब्ज म्हणजे किती, 100 करोड. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यावरती किती पॉइंट मारायचे, तर साधारणतः, ठीक आहे, किती, 1300 करोड वर्षापूर्वी, साधारणतः 1300 करोड वर्षापूर्वी आपल्याकडे विश्वाची निर्मिती झाली. हा जो विश्वाची निर्मिती झालेला कण आहे यालाच म्हणतात देवकण. यालाच काय म्हणतात, गॉड्स पार्टिकल. बघा, म्हणजे विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे. सांगतो की कसं शोधलं. ते गेले नव्हते तिकडे, ते पृथ्वीवरच होते. हे सगळा अभ्यास कसा केला जातो, हा सगळा अभ्यास निरीक्षणावरती
आणि फिजिक्सचा आधार घेऊन केला जातो. पण बघा ना, एवढे मोठे शास्त्रज्ञ आहेत, पण तरी सुद्धा देवाचं नाव लावलं का नाही? म्हणजे देवाचं अस्तित्व कुठं ना कुठं तरी त्यांनी सांगितलं. म्हणजे मी तुम्हाला असं नाही म्हणत मगाशी की नाही नाही देव माणूस नका, मी तुम्हाला हे म्हणतोय की बघा हे मोठे मोठे शास्त्रज्ञ सुद्धा देवाला त्या देव म्हणजे त्यांनी असं केलं की देव कोण होता? देवाने तयार केलेला एक कोण होता? आता विचार करा तुम्ही. गॉड्स पार्टिकल नाव देण्याचं कारण काय? तर गॉड्स पार्टिकल नाव देण्याचं कारणच हे होतं की असा एक कण की जो आपल्या ब्रह्मांडामध्ये तयार झाला होता पहिला. ठीक आहे, लक्षात? म्हणजे आपल्या ब्रह्मांडाची सुरुवात झाली होती एका गॉड पार्टिकल्स, त्याला एक छोटा गोलक म्हणतात, त्याला आपण एकाकी परमाणू म्हणू. लिहून घ्या, छोटा गोलक. देवकण, छोटा गोलक. ठीक आहे, छोटा गोलक किंवा एकाकी परमाणू, एकाकी असलेला परमाणू हा तयार झाला. ठीक आहे, लक्षात आलं? एकाकी परमाणू तयार झाला. त्यानंतर त्या परमाणूमध्ये आणखी त्याची रिॲक्शन होत गेली. मग तिथे एक हायड्रोजन आणि हेलियम असे दोन महत्त्वाचे स्थिरक त्या ठिकाणी तयार झाले आणि हायड्रोजन आणि हेलियमची निर्मिती व्हायला लागली. हायड्रोजन आणि हेलियमची निर्मिती झाली. ओके, आता इमॅजिन करा, इथं हायड्रोजन आहे आणि हेलियम आहे. हायड्रोजन आणि हेलियम यांचं काय व्हायला लागलं? निर्मिती व्हायला लागली. म्हणजे इथं खरी झाली सुरुवात. चला आपण हे जरा थोडंसं काढूया म्हणजे लक्षात येईल. इथं खरी झाली ती सुरुवात. या सुरुवातीपासून म्हणजे इथे जी सुरुवात झाली, ओके, इथं जी सुरुवात झाली ती जस्ट एक नॉर्मल सुरुवात होती, एक अशी काळी काळी सुरुवात होती. मी काळीच म्हणेल कारण की त्या काळात प्रकाश नव्हता. मग नंतरच्या काळामध्ये हाच छोटा गोलक हळूहळू मोठा व्हायला लागला. छोटा गोलक काय झाला? तो मोठा व्हायला लागला. आणि हा जसा जसा मोठा व्हायला लागला, या गोलकाच्या मध्यभागामध्ये, ओके, या गोलकाच्या मध्यभागामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती झाली. इथं झाली ऊर्जेची निर्मिती. बाहेरच्या साईडला नाही झाली, अंतर्गत भागात झाली. आणि तुम्हाला माहिती की पृथ्वीच्या अंतर्गत भागात काय आहे? एनर्जी आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागात जर एनर्जी आहे तर डेफिनेटली हा जो छोटा गोलक तयार झाला होता त्याच्या पण आतमध्ये एनर्जी असणार. आणि जर त्याच्या आतमध्ये एनर्जी असेल तर ती एनर्जी काय व्हायला लागली? एकत्रित व्हायला लागली. आणि ती एकत्रित कशी होईल? तर हायड्रोजन आणि हेलियम, ओके, हायड्रोजन H2 आणि हेलियम यांचं अणुसम्मिलीकरण व्हायला लागलं. आणि ज्यावेळेस अणुसम्मिलीकरण होतं तेव्हा प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. काय पडते? प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. म्हणजे तुम्हाला एक जनरली मध्ये पटकन एक क्लिअर करून देतो म्हणजे तुमच्या पण लक्षात येऊन जाईल. तुम्हाला कळेल अशा पद्धतीने सांगायचा मी प्रयत्न करेल. टूल्स दिसले पण पाहिजे ना. ओके, आता जनरली तुम्हाला या ठिकाणी
दिसत असेल एक फ्लो. आता मी या फ्लोनुसार ओके अणुचाचणीमध्ये हायड्रोजन हेलियम यूज नाही करत, हायड्रोजन बॉम्बमध्ये करतात. अणुचाचणीमध्ये प्लुटोनियम यूज करतात. युरेनियमपासून प्लुटोनियम वेगळं करून त्याच्यावरती केलं जातं. हायड्रोजन आणि हेलियम हे अणुचाचणीत होत नाही, यांची अणुचाचणी केली जात नाही, कारण की हायड्रोजन हेलियमला कंट्रोल करता येत नाही. ठीक आहे. ओके, तुम्हाला एक थिअरी किंवा एक छोटीशी डायग्राम तुम्हाला दिसत असेल. या डायग्राममध्ये तुम्हाला कळत असेल की आज आपण इथं बसलेलो आहे असा विचार करत. ठीक आहे, आज आपण इथं बसलेलो आहे, एकदम टेमगिरी तर एकदम टेन्शनमध्ये दिसतोय की कसं होईल माझं. ठीक आहे, वर्षा टेमगिरी आहे ना, एकदम टेन्शनमध्ये असाल की अरे यार कसलं खतरनाक आहे हे. म्हणजे तुम्ही आत्ता सध्या इथं आहात. ओके, आणि इथं साधारणतः 13.7 अरब किंवा अब्ज वर्षापूर्वी हायड्रोजन आणि हेलियम यांचं काय झालं असेल तर सम्मिलीकरण झालं. आणि लक्षात घ्या, सम्मिलीकरण जरी झालं तरी लगेच एनर्जी तयार झाली नव्हती, कारण की हे सम्मिलीकरण कुठे झालं होतं. हे सम्मिलीकरण फक्त ह्या ताऱ्याच्या आतमध्ये चाललं होतं. प्रचंड ऊर्जा तयार आतमध्ये झाली होती, बाहेर नव्हती. नंतर कालांतरानं, ठीक आहे, कालांतरानं तिथून म्हणजे आता इथं असं समजून चाला की इथं हे आपण पहिलं वर्ष समजू. ठीक आहे, म्हणजे आता ह्याला 0 टाइम लाईन देऊ आपण, म्हणजे इथं 0 टाइम लाईन होती. इथून पुढे गेल्यानंतर साधारणतः 300 दशलक्ष. ओके, 300 दशलक्ष म्हणजे साधारणतः 30 करोड वर्षाचा काळ गेला. या 30 करोड वर्षाच्या काळामध्ये हा जो तारा होता तयार झालेला, हा छोटा गोलक जो होता, ह्या छोटा गोलकाचा ओके सुपरनोवा झाला. तर मग पटकन बाजूला या, सुपरनोवा म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय सुपरनोवा. हा कृपाल मॅडम माहिती आहे का सुपरनोवा? किती लोकांना माहिती नाही आहे सुपरनोवा म्हणजे? यावरती UPSCने क्वेश्चन टार्गेट केलाय प्रीला. सुपरनोवा याचा अर्थ काय? तर सुपरनोवाचा अर्थ एखाद्या ताऱ्याचा मोठा स्फोट होणे. मला सांगा, जर ह्या ताऱ्याच्या आतमध्ये प्रचंड उष्णता तयार झाली, प्रचंड उष्णता तयार झाली, प्रचंड उष्णता तयार झाली, प्रचंड उष्णता तयार झाली, आतमध्ये एवढी प्रचंड उष्णता तयार झाली की मग शेवटी काय होतं, नाही नॉट नेबुला, नेबुला म्हणजे सुपरनोवा नाही. नेबुला ही कन्सेप्ट वेगळी आहे, ह्याच्या पुढची कन्सेप्ट आहे. सुपरनोवा म्हणजे हा जो तारा असतो, हा तारा एवढा मोठ्या प्रमाणात फुगतो, एवढा मोठ्या प्रमाणात फुगतो की डायरेक्ट फटकन फुटतो. सुपरनोवा म्हणजे ताऱ्याचा विस्फोट होणे. सुपरनोवा म्हणजे ताऱ्याचा विस्फोट होणे. आणि जेव्हा ताऱ्याचा विस्फोट होतो तर या ताऱ्याचा विस्फोट होऊन अनेक छोटे 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 असे पार्टिकल्स बाजूला पडतात. आणि या पार्टिकल्सच्या भोवती त्या ताऱ्याच्या रिलेटेड असलेली धूळ जमा होते. आता हे जे सगळे पार्टिकल्स आहेत ताऱ्याचे तुटलेले, हे सगळे तुटलेले पार्टिकल्स पुन्हा या ठिकाणी एकत्र यायला सुरुवात होतात आणि त्यांचा परत एक केंद्र बनतो. हे सगळे पार्टिकल्स परत मधल्या भागामध्ये एकत्र येतात आणि त्यांचा एक केंद्र बनतो. काय बनतो? केंद्र बनतो. आणि मग अशा पद्धतीने अनेक तारे तयार झाले. काय तयार झाले मग? अनेक तारे. मग अनेक तारे तयार झाल्यानंतर परत अगेन काही वर्षानंतर परत तारे. ओके, अनेक तारे तयार झाले. अनेक तारे तयार झाले. पुढे आपण कंटिन्यू पुढच्या स्लाइडवरती बघू. मग तारे तयार झाल्यानंतर काय? मग हे सगळे जे तारे होते हे अगेन तारे काय झाले? हे अगेन तारे असे मस्तपैकी बनले. आणि ह्या ताऱ्यांच्या मध्यभागामध्ये कुठेतरी एक सेंट्रल ग्रॅव्हिटी क्रिएट झाली. आणि ही सेंट्रल ग्रॅव्हिटी क्रिएट झाल्यावर हे तारे काय व्हायला लागले? एकमेकांच्या भोवती असे फिरायला लागले, म्हणजे एकमेकांना धरून फिरायला लागले. हे सुद्धा तारे मोठं एक्सपांड होत गेले. तारे पुढे एक्सपांड होत गेले आणि तारे एक्सपांड झाल्यावर परत हे तारे परत त्यांचा सुपरनोवा तयार झाला. परत तारे जे छोटासा तारा होता त्या छोट्याशा ताराचा एक मोठा सुपरनोवा तयार झाला. हा जो तारा होता त्या ताऱ्याचा सुपरनोवा इकडे तयार झाला. हा तारे जो होता त्याचा सुपरनोवा इकडे तयार झाला.
या ताऱ्याचा सुपरनोवा इकडे तयार झाला आणि मधली जी सेंट्रल ऑफ ग्रॅव्हिटी होती या सेंट्रल ऑफ ग्रॅव्हिटीच्या भोवती ह्या ताऱ्याचे सुपरनोवा फिरायला लागले. जसे सुपरनोवा फिरायला लागले, कारण की आता तारे फिरत होते. पहिला तारा कसा होता, तारा पहिले एकटा होता, हे छोटे छोटे तारे तयार होत गेले. ठीक आहे, आता सेंट्रल ऑफ ग्रॅव्हिटी तयार झाली होती आणि सेंट्रल ऑफ ग्रॅव्हिटी तयार झाल्यामुळे हे तारे जे आहेत ना त्या सेंट्रल ऑफ ग्रॅव्हिटीच्या भोवती असे फिरायला लागले. जसे फिरायला लागले, हा जो सुपरनोवा आहे तो विस्फटल्यामुळं आणि तारा ह्याच्या भोवती फिरत असल्यामुळं ह्याला एक असा क्रम तयार झाला आणि ह्याला असा क्रम तयार झाल्यामुळं शेवटी ओके सेंट्रल ऑफ ग्रॅव्हिटीच्या भोवती अशी एक चकती आकारासारखी एक दीर्घिका तयार झाली. म्हणजे आता असे अनेक तारे, ह्या दीर्घिकेमध्ये असे अनेक तारे होते छोटे छोटे, की जे असे अनेक तारे, हे जे 4 तारे होते ना, ह्या 4 ताऱ्यांमधून आता हजारो तारे तयार झाले होते आणि हे सगळे तारे या दीर्घिकेच्या भोवती आता फिरायला लागले. आता हे 4 तारे नव्हते राहिले ना, या 4 ताऱ्यांचा विस्फोट झाल्यावरती त्यांची काय बनली होती, धूळ बनली होती. तारे होते छोटे 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 छोटे, पण ते छोटे होते आणि धूळ बनली होती. मग ही धूळ या सेंट्रल ऑफ ग्रॅव्हिटीच्या भोवती फिरायला लागली आणि सेंट्रल ऑफ ग्रॅव्हिटीच्या फिरल्यानंतर दीर्घिका तयार झाली. मग ह्या दीर्घिकेला ओके ह्या दीर्घिकेतले तारे आणखी मोठे व्हायला लागले आणि परत ही दीर्घिका सुद्धा फुटायला लागली. ही दीर्घिका सुद्धा फुटली आणि यापासून अनेक दीर्घिका तयार झाले. असं करत 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 पुरो असं करत 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 आपल्याकडे ओके आपल्याकडे साधारणतः एक अशा काही छोटे 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 तारे होऊन त्यांच्या अशा दीर्घिका फॉर्म व्हायला लागल्या. म्हणजे या ठिकाणी एक अशी या ताऱ्यापासून पुढं साधारणतः 300 अब्ज वर्षापूर्वी एक मोठा तारा बनला आणि साधारणतः 650 ते 600 अब्ज वर्षापूर्वीच्या आसपास एक मेन मुख्य दीर्घिका बनली. पण ही दीर्घिका जी आता बनली ओके ही दीर्घिका जी आता बनली तुम्हाला त्याची प्रोसेस समजून सांगितली होती. ह्या दीर्घिकेची प्रोसेस इथं बनली आणि ह्या दीर्घिकेला पुन्हा सुपरनोवाच्या माध्यमातून हे असे काय झाले पार्ट तयार झाले आणि ह्यांचे बनले क्लस्टर. मग ह्या क्लस्टरमध्ये आणखी फुटाफुटी झाली. ह्या क्लस्टरचा एक वेगळा क्लस्टर, ह्या वेगळा ग्रुप, वेगळे ग्रुप असे बनले आणि शेवटी ग्रुप बनून मग शेवटी त्यांच्या प्रॉपर अशा दीर्घिका बनल्या. मग प्रॉपर दीर्घिका बनून मग आपली दीर्घिका या ठिकाणी अशी बनली आणि मग आपला सूर्य बनला. तर बघा या पद्धतीने ही सगळी एक्सपान्शन होत गेलं. म्हणजे शून्य काळापासून तयार झालेला भाग आता आपला जवळपास 13.7 अब्ज वर्षापर्यंत आज आलेलो आहे. म्हणजे जर आजपासून मागे विचार केला तरी 13.7 अब्ज वर्षापूर्वी देवकण तयार झाला होता. मग हा देवकण तयार झाला होता का किंवा काय झालं होतं का, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. लक्षात या सगळ्या गोष्टी हळूहळू निर्माण झालेल्या आहेत. देवकण तयार खरंच झाला होता का ते शोधण्यासाठी ओके फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या बॉर्डरवरती ओके काही संशोधन केलं गेलं होतं. ठीक आहे, संशोधन केलं गेलं होतं. या संशोधनातून आता ह्या संशोधनावर तुम्हाला क्वेश्चन येणार नाहीत. ज्यावेळेस ते केलं होतं त्यावेळेस खूप क्वेश्चन आले होते. आता ते लर्न्स वगैरेवरती एवढे तुम्हाला टार्गेट होत नाहीत क्वेश्चन. पण एवढं लक्षात ठेवा की बिग बँग ज्यावेळेस सुरू झालं, म्हणजे ज्यावेळेस ही बिग बँगची प्रोसेस सुरू झाली साधारणतः 3 लाख वर्षाच्या दरम्यान, तर बिग बँगमध्ये हा जो तारा मी तुम्हाला सांगितला होता, हा जो तारा देवकण तयार झाला ह्या 3 लाख वर्षामध्ये ठीक आहे 3 लाख वर्षामध्ये या छोट्या गोलकात प्रचंड उष्णता निर्माण झाली होती. 3 लाख वर्षामध्ये त्याची प्रचंड उष्णता ही 4500 केल्विन डिग्री सेल्सिअस एवढी होती. ठीक आहे, ही थेरी एक आजपर्यंतच्या सर्व थेरींमध्ये सगळ्यात प्रमाणशीर मानली जाणारी थेरी आहे. मग या थेरी व्यतिरिक्त आणखी काही 2 थेरीज या ठिकाणी आल्या. त्या थेरींची नावं लिहून ठेवा. परीक्षेला नाही येणार, मला नाही वाटत की तिकडे क्वेश्चन टार्गेट होईल. पण 2 थेरीज आहे, ती आहे स्थिर अवस्था म्हणजे स्टेडी स्टेट थेरी ओके स्थिर अवस्था स्टेडी स्टेट थिअरी ही पहिली अवस्था जी मांडली होती फ्रेड हॉयल यांनी. फ्रेड हॉयल लिहून घ्या, फ्रेड हॉयल आणि हर्मन बांडी
आणि दुसरी जी होती ती होती दोलन ब्रह्मांड सिद्धांत, म्हणजे पल्सेटिंग युनिवर्स थेरी. जी मांडली होती, ठीक आहे, डॉक्टर एलन संडेज. एलन संडेज. ठीक आहे. याच्यानुसार जुन्या आकाशगंगा गंगांमधून नवीन आकाशगंगा तयार होणं चालू आहे. जग विस्तारत आहे, जगाचा विस्तार होत आहे. जगाचा विस्तार थांबणार नाही, जगाचा विस्तार हा कंटिन्यू होत आहे. ठीक आहे. यामुळे जगाच्या घनतेत स्थिरता आहे आणि म्हणूनच याला स्टेडी स्टेट थेरी म्हटलेलं आहे. नवीन आकाशगंगा तयार होत आहेत, पण जुन्या आकाशगंगांमधून आणि जुन्या आकाशगंगा मरत आहेत. म्हणजे काय झालं, जन्म होतोय आणि त्याचा मृत्यूही होतोय. आणि जन्म आणि मृत्यू झाल्यामुळं आपले जे युनिवर्स आहे ते स्टेडी स्टेट कंडिशनमध्ये आहे. म्हणजे मरतही आहेत आणि नवीन तयारही होत आहेत. आणि ह्याचा एक फायदा असा होतोय की जग विस्तारत पण आहे. जर मरत नसते आणि नवीन तयार होत असते तर मग आपण इम्बॅलन्स होतो. आपण काय होतो, इम्बॅलन्स होतो. ठीक आहे. तसंच दुसरी जी थेरी होती संडेजची, याच्यामध्ये सांगितले की आपल्या ब्रह्मांडामध्ये जी ऊर्जेचं वितरण आहे ते एक समान नाही आहे. ठीक आहे. ऊर्जा एक समान नाही आहे. ऊर्जा, गुरुत्वाकर्षण एक समान नाही. आपल्या ब्रह्मांडामध्ये ऊर्जा एक समान नाही आहे, गुरुत्वाकर्षण एक समान नाही आहे. ठीक आहे. लक्षात. ऊर्जा एक समान नाही आहे, गुरुत्वाकर्षण एक नाही आहे. म्हणून आकाशगंगा काय आहेत, ठीक आहे, आकाशगंगा एकत्र येत आहेत. यांनी आकाशगंगांना एकत्र येण्याचा रिझन सांगितलं, पण ही थेरी जी आहे ना ती मान्य नाही केली जात. सेकंड थेरी मान्य नाही केली जात. ओके. पल्सेटिंग युनिवर्स थेरी ही मान्य केली जात नाही, ही थेरी मान्य केली जाते. आणि इथं जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा जी मी उद्या तुम्हाला शिकवेल. ठीक आहे. उद्या आपल्याला खगोलीय पिंड बघायचे आहेत. खगोलीय पिंड म्हणजे ओके कॅलेस्टियल बॉडी, आणि NCERTच्या पार्टमधून तो आपल्याला कव्हर करायचा आहे. कॅलेस्टियल बॉडी म्हणजे आजच्या लेक्चरला तुम्हाला इथपर्यंत ठीक होतं. इथपर्यंत बेसिक पॉईंट तुम्हाला लक्षात आलेच असतील. पण आता उद्या कॅलेस्टियल बॉडी कशा असतात ते बघू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी तुम्हाला जर तुम्ही गुगलवरती बघितलं तर तुम्हाला ताऱ्याचे फोटो, तारा जो असतो ना स्टार, हा स्टार एक तर रेड कलरचा दिसेल किंवा ब्लू कलरचा दिसेल. तर या रेड आणि ब्लू वरती UPSCत क्वेश्चन आले होते. रेड आणि ब्लू हे दोन कलर तुम्हाला ताऱ्याचे दिसतील. ताऱ्याचे दोनच कलर आहेत युनिवर्समध्ये. तुम्ही कधी बघा, तुम्हाला तारा पांढरा नाही दिसणार. पांढरा तारा दिसला तर समजा तर पिटुकले. पिवळा तारा आपल्याला असं नॉर्मल दिसेल डोळ्यांनी, पण आपल्याकडे रेड आणि ब्लू हे दोनच लाईट्स आहेत. आणि रेड म्हणजे सगळ्यात डेंजर असतो तो. रेड म्हणजे तारा मोठा होत चाललेला आहे, म्हणजे तारा फुगतोय, म्हणजे ताऱ्याचं वजन वाढते, म्हणजे तारा मरत चाललेला आहे किंवा ताऱ्याचं वय वाढत चाललेलं आहे. जेव्हा ताऱ्याचं वय वाढतं ना, ओके, जेव्हा ताऱ्याचं वय वाढतं तेव्हा समजायचं तारा मरत चाललेला आहे, तारा फुगत चाललेला आहे, ताऱ्याचा आकार वाढत चालला आहे. ताऱ्याचा आकार वाढला की तो होतो रेड.
आणि ज्यावेळेस तारा मरत जातो ना, म्हणजे मरत जातो म्हणजे ह्याचा अर्थ तारा छोटा बारीक 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 होतो ना, तारा बारीक होतो. तारा जर असेल ना तर तारा असा बारीक बारीक व्हायला सुरुवात करतो. तारा बारीक होतो. हा जो तारा बारीक होतो, ओके, म्हणजे समजायचं की त्या ठिकाणी सुपरनोवा झालेला आहे आणि ताऱ्याने त्याची सगळी धूळ उडवलेली आहे त्याच्या अंगावरची. आणि ताऱ्याचा जो गाभा आहे ना, तो ताऱ्याचा गाभाच फक्त आपल्याला दिसतो. ब्लू दिसला की समजायचं तो ताऱ्याचा गाभा आहे. ध्रुव तारा कसा दिसतो? कधी बघितला का ध्रुव तारा डोळ्यांनी? जमलं तर आज चेक करा. जर ढग नसतील तर ध्रुव तारा बघा. ध्रुव तारा मला बघून सांगा कसा दिसतो आणि कुठल्या कलरचा आहे. मी बघितलं म्हणून तुम्हाला सांगतोय. सांगा, ध्रुव तारा कुठल्या कलरचा आहे मला ते बघून सांगायचं. आणि आता ते कुठल्या दिशेला आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाही, ते उत्तर दिशेला आहे. आता उत्तर दिशेला आज तोंड करून बसू, दिवसभर रात्रभर बसा, मला फरक नाही पडत, पण ध्रुव तारा आज बघितल्याशिवाय झोपायचं नाही. ठीक आहे, ढग आलं तर उद्या बघा, ढग आलं तर उद्या बघा, पण ध्रुव तारा बघितल्याशिवाय झोपायचं नाही. लक्षात ठेवा. ध्रुव तारा कोणत्या कलरचा आहे माहिती पाहिजे. लहानपणापासून ध्रुव ताऱ्याची गोष्ट ऐकली ना, हां, पण ध्रुव तारा अजून बघितलाच नाही टेमगिरे. ध्रुव तारा ब्लू आहे की रेड आहे एवढं फक्त मला सांगायचं होतं. ठीक आहे, चला, थँक्यू. आज आपण लेक्चरमध्ये थांबू. कसं वाटलं आजचं लेक्चर? व्यवस्थित. आजचं लेक्चर मेन होतं फक्त आपल्या ॲप ओरिएंटेशननी. नंतर कधी 1-2 आठवड्यानंतर हे मी यूट्यूबला देऊन देईल. ठीक आहे, तोपर्यंत आपण पुढे निघून गेलेलो असो. तर उद्या आपल्याला ब्रह्मांडाच्या पुढे जायचं. आज फक्त इंट्रोडक्शन होतं, ब्रह्मांड होतं, ब्रह्मांडाच्या बेसिक कन्सेप्ट होत्या. ओके, आय होप सो तुम्हाला एकदम. मग कुठल्या कलरचा आहे मित्र? तारा नाही, कलर सांगे. ब्लू आहे की रेड आहे? अपेक्षा करतो काही नवीन माहिती तुम्हाला समजली असेल. आता उद्या आपल्याला समजून घ्यायचंय तारा आणि त्या ताऱ्याच्या, ठीक आहे, त्याचबरोबर नेबुला. मग पाहायला म्हणतो ना तू. ठीक आहे, चला पाहून घ्या, पाहून घ्या. चला, थँक्यू, परत भेटू.